नमस्कार मंडळी. यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. तर ही बाब सर्वांनाच माहिती असेल. तर यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली कारणाने आपण हळद वापरावी का? किंवा सोन्याचे दागिने घालावेत का? यावर्षी आपण मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरावे किंवा कोणत्या रंगाचे कपडे वापरू नये? यावर्षी संक्रांतीला आपण कोणत्या फुलांचा गजरा चुकून देखील वापरायचा नाही. शिवाय कोणता टिळा आपल्याला लावायचा नाही. या दिवशी काय खाऊ नये, या दिवशी काय करू नये, काय करावे, या दिवशी कोणते दागिने आपल्याला घालायचे नाहीत. शिवाय आपण शृंगार करत असताना कोणत्या रंगाच्या बांगड्या किंवा बांगड्या घालताना कोणते नियम पाळावेत. संक्रांत, किंक्रांत, भोगी, बोरनान अशी मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणताही गैरसमज उरणार नाही. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः असं नक्की लिहा. आपल्या हिंदू भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या साज शृंगाराला विशेष असं महत्त्व असतं. कपाळावरचे कुंकू, गळ्यातले मंगळसूत्र, पायातील जोडवी, हातातल्या लाखेचा चुडा हे बाईच्या रूपात भर पाडणारं विशेष लेणं आहे. इंग्लिश नववर्षामध्ये पहिला सण येतो तर तो म्हणजे मकर संक्रांती. हा सण पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो. पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो. ही एक देवी आहे आणि ही देवी दुसरी तिसरी कोणी नसून आई जगदंबेचंच एक दुसरं रूप आहे. पण या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी शंकरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या देवीला संक्रांती असं देखील म्हटलं जातं. ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते. तसेच संक्रांती मातेच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र देखील असतात. ती वेगवेगळ्या रंगाची वस्त्र नेसून आत येते. तर म्हणजेच वर्ष बदललं की देवीच्या वस्त्राचा रंग बदलतो, वाहन बदलतं, शस्त्र बदलत असतं. म्हणजे प्रत्येक वर्षी थोडाफार बदल हा संक्रांती देवीमध्ये होत असतो. प्रत्येक वर्षी संक्रांती देवी एक वेगळं रूप धारण करून येत असते. संक्रांती देवीची एक छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी शंकरासुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देत असे. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि संक्रांती देवीने शंकरासुराला ठार मारले आणि लोकांना सुखी केले. म्हणून सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेल्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये असं सांगितलं जातं. अशी त्यामागची एक छोटीशी धार्मिक कथा आहे. दरवर्षी पंचांगामध्ये संक्रांती देवीचे वर्णन केलेले असते. ती कोणत्या वाहनावरती आलेली आहे किंवा कोणत्या दिशेकडून आलेली आहे, कोणत्या दिशेकडे जात असते, असे संपूर्ण वर्णन हे प्रत्येक वर्षी आपल्याला पंचांगामध्ये बघायला मिळत असतं. संक्रांती देवीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे, देवीचं वाहन काय आहे, त्याला देखील फार महत्त्व असतं. हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र कपडे आपण या दिवशी परिधान करू नयेत असं सांगितलं जातं. तर ही पद्धत फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. संक्रांत जवळ आली की प्रत्येक महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत नेमकी कशावर आलेली आहे आणि कोणता रंग आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज्य करायचा असतो. यंदा बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 शके 1946 पौष कृष्ण 1 रोजी दुपारी 2:49 सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे पुण्यकाळ दुपारनंतर सुरू होईल. पूजेचा शुभमुहूर्त 2:49 नंतर ते संध्याकाळी 5:45 असणार आहे. सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचं फूल घेतलेलं आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायिक मुहूर्त 45 आहे. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे. वायव्य दिशेस पाहत आहे. यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे. संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि ती वाघावर बसून येणार आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसायची नाही. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो. सर्व देव कार्यांमध्ये हा रंग वापरला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर असं देखील म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग हा जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो. तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अतिप्रिय आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो. भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो. तसेच सौभाग्यातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. त्यामधील हळद
ज्या हळदीला जेवढं महत्त्व आहे तर तेवढं महत्त्व पिवळ्या रंगाला आहे. त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो. परंतु यावर्षी मकर संक्रांती जी आहे तर ती पिवळ्या रंगावरतीच आलेली आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही. पण त्याऐवजी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता. कारण की हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो. ज्यांची पहिली मकर संक्रांत आहे तर अशा मुलींनी देखील हिरव्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करावा. कारण की लग्न झालेल्या मुलींसाठी जेव्हा लग्न होते तेव्हापासून ते प्रत्येक सणावाराला, याशिवाय साखरपुड्याला असो, लग्नात असो किंवा कोणत्याही सणावाराला, अगदी डोहाळ जेवणापर्यंत आपण हिरव्या रंगाची साडी ही देत असतो. त्यासाठी हिरव्या रंगाची साडी शक्य असेल तर तुम्ही नेसू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही लाल रंगाची, गुलाबी रंगाची, केशरी रंगाची साडी नेसू शकता. निळ्या, जांभळ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू शकता. याशिवाय तुम्ही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता. कारण की मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या सणाला आपण आवर्जून काळ्या रंगाचे कपडे किंवा वस्त्र परिधान करत असतो. कारण की या रंगामध्ये किंवा डार्क कलरच्या रंगामध्ये उष्णता जास्त प्रमाणामध्ये शोषून घेण्याची शक्यता असते शोषून घेण्याची शक्यता असते. कारण की मकर संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये येत असतो आणि या महिन्यामध्ये थंडी ही भरपूर प्रमाणामध्ये असते आणि संक्रांतीला आपण जर काळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर नक्कीच आपले शरीर हे उबदार राहत असते. तर त्यासाठी काळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही परिधान करू शकता. परंतु पिवळा रंग हा आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांत आलेली आहे. तर या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकून देखील परिधान करायचे नाहीत. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की यावर्षी पिवळ्या रंगावरती संक्रांत आली कारणाने आपण हळदी कुंकू लावावे का? तर हळद लावावी का? तर हळद ही पिवळ्या रंगाची असते. तरी देखील आपण हळद लावू शकतो. कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे. त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही. आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काहीही हरकत नाही. फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे. देवीने केशराचा टिळा लावलेला आहे. त्यासाठी केशराचा टिळा न लावता आपण हळद कुंकू हे वापरू शकतो. सणासुदीला आपण दागिने घालत असतो. कारण की दागिन्यांशिवाय आपला कोणता साज शृंगार हा कंप्लीट होत नाही. तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात. तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का? असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात. तर दागिने तुम्ही घालू शकता. कारण की हळदीचा, दागिन्यांचा हे कलर जरी पिवळा असला तरी देखील फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तर तो पिवळा आपल्याला वर्ज्य करायचा आहे. सोन्याचे दागिने, हळद तुम्ही वापरू शकता. यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलेला आहे. त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत तर ते दागिने वापरायचे नाहीत. या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता. यावर्षी संक्रांती देवीने वासाकरिता जाईचं फूल घेतलेलं आहे. त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही. या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब, शेवंती, मोगरा, अबोली अशा फुलांचा गजरा घातला तर काहीही हरकत नाही. फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज्य करायचा आहे. हातामध्ये बांगड्या घालत असताना आपण यावर्षी जेव्हा मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत. या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या त्या आवर्जून घाला. मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाखेची बांगडी, लाखेचा चुडा घालण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. शक्य झाल्यास लाखेची एक एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला. हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला. बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका. पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका. त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं. त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील, बांगडी पिचकलेली असेल तर लगेच ते हातापासून दूर करा. बांगड्या घालत असताना आपण एका हातामध्ये 6 तर एका हातामध्ये 7 अशी चढती बांगडी आपल्याला घालायची आहे. तर बांगड्यांचे हे नियम देखील आपल्याला मकर संक्रांतीला पाळायचे आहेत. यावर्षी संक्रांती देवी जी आहे तर ती पायस भक्षण करीत आहे. म्हणजे पायस म्हणजे खीर. तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही. तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका. कारण की देवी जे करत आहे तर ते आपण करू नये असं सांगितलं जातं. त्यासाठी ती पायस भक्षण करीत आहे म्हणजे खीर खात आहे. यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही किंवा घरामध्ये आपल्याला खीर जी आहे तर ती खायची देखील नाही.
थोडक्यात काय, तर मकर संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नाही. या व्यतिरिक्त इतर रंगाचे व इतर रंगाचे वस्त्र परिधान करू शकता, हळद वापरू शकता, सोन्याचे दागिने वापरू शकता. परंतु आपल्याला केशराचा टिळा लावायचा नाही किंवा मोत्याचे दागिने घालायचे नाहीत. बांगड्या घालत असताना आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या किंवा मेटलच्या, प्लास्टिकच्या बांगड्या ह्या घालायच्या नाहीत. या व्यतिरिक्त तुम्ही इतर बांगड्या घालू शकता. गजरा घालत असताना जाईच्या फुलाचा गजरा वापरायचा नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष, गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे, कामविषयक सेवन करणे ही कामे करू नये. या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाहीत. या दिवशी आपल्या घरामध्ये मांसाहार चुकून देखील बनता कामा नये. या दिवशी कांदा, लसूण देखील वर्ज्य केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादींचे यथाशक्ती दान करू शकता. संक्रांतीचा फळ या दिवशी काय आहे, तर यावर्षी संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील व संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. बुधवार 14 जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल, तर बुधवारी 15 जानेवारी रोजी करिदिन म्हणजे किंक्रांत हा सण साजरा केला जाईल. फार वर्षापूर्वी शंकरासूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देईल. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो, पाळला जातो. पंचांगामध्ये हा सण करिदिन म्हणून देखील ओळखला जातो. हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही किंवा या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असं देखील सांगितलं जातं. किंक्रांतीला भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी खाल्ली जाते. केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असं देखील सांगितलं जातं. तसेच दुपारी हळदी कुंकू करतात. अशा काही प्रथा देखील किंक्रांतीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात. तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे. किंक्रांतीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये, लांबचा प्रवास करू नये, देवाची पूजा करून गोडाधोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. घरामध्ये वादविवाद करू नये, मन शांत ठेवावे, शांत चित्त ठेवून सर्वांशी आदराने वागावे. कुलदैवताचं व देवाचं पूजन तसेच नामस्मरण करावे, नामजप करावा. ही काही कामे किंक्रांतीच्या दिवशी करावीत किंवा काही कामे वर्ज्य करावीत. यंदा 2026 मध्ये 13 जानेवारीला मंगळवारी भोगी हा सण साजरा केला जाईल. भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. भोगी हा आनंदाचा उपभोगाचा सण म्हणून देखील ओळखला जातो. या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकवावी म्हणून प्रार्थना केली जाते अशी मान्यता आहे. वर्षानुवर्षे बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिकं काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना देखील भोगीच्या दिवशी केली जाते. भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे. या दिवसांमध्ये शेतामध्ये धनधान्य बहरलेलं असतं, त्यामुळे आहारातही त्याचा तितकाच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो. म्हणून या दिवशी भोगीची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते. महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला खिंगाट असं देखील म्हटलं जातं. या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचे यामध्ये समावेश केला जातो. तीळ लावलेले बाजरीची भाकरी, खरडा, सर्व शेंग, भाज्या, पावट्याचे दाणे, वांगी, बटाटा अशा सर्व भाज्यांची मिक्स भाजी करून खाल्ली जाते. असा हा भोगी सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरं केलं जातं. घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचं खूप महत्त्व असतं. या दिवशी लहान मुलांना बोरनान घातलं जातं. परंपरेनुसार ज्या मुलीचे नुकतेच लग्न झालेले आहे म्हणजेच नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात. त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनान घातलं जातं. या संस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनान घालण्याची पारंपरिक पद्धत आहे. संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतं. बाळाच्या शरीरातल्या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून बोरनान घातलं जातं.
या कार्यक्रमात लहान मुलांना आमंत्रित केलं जातं. ज्यांचे बोरनान करावयाचे आहे त्यांच्या डोक्यावरून उसाचे तुकडे, भुईमगाच्या शेंगा, बोरं, हरभरा, करवंद हे हळूवार टाकले जातात. एवढ्या वस्तू खाली पडताना बघून मुलं ती वेचून खातात. अशातच त्यांना नवीन फळं खाण्याची सवय लागणे सोपे होते. मुलांना ही फळे खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणात शरीर सदृढ राहण्याला बळ मिळते. संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपल्याला आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोरनान करता येतं. बोरनानसाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही. बाळ अगदी लहान असल्यापासून 1 ते 3 या वयात देखील बोरनान करता येतं. या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा, हलव्याचे दागिने घालावेत, ज्यात तिळाचा वापर केलेला असतो. तसेच लुटण्यासाठी मुरमुरे, बत्तासे, बोरं, करवंद, तिळगूळ, फुटाणे, उसाचे तुकडे, हरभरा आणावे. सा सध्या लोक त्यामध्ये बिस्किटं, चॉकलेट देखील यांचा समावेश करतात. या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शेजाऱ्या-पाजाऱ्यांना बोलवावे लागते. खाली स्वच्छ आसन पसरवून त्यावर तांदूळ किंवा गव्हाची रांगोळी काढून त्यावर पाट ठेवावा. बाळाला त्यावर बसून ओवाळावे. मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळुवारपणे ओतावे. इतर मुलांना ते लुटायला सांगावे. बोरनान का करायचं याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी व वाईट विचार मुलांवरती पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णावरती केलं गेलं होतं. नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान जे आहे तर ते केलं जातं. लहान मुले हे कृष्णाचे स्वरूपच आहे आणि त्यांच्यावरती करी राक्षसाचे वाईट विचार दृष्टी पडू नये असं म्हणून लहान मुलांवरती बोरनान केलं जातं. तसेच शस्त्रामध्ये बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांना खायला घातली जातात. त्यांना मजा यावी म्हणून अशी फळे वेचून खाण्याची संधी त्यांना दिली जाते. म्हणून यामध्ये बोरं, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो. खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुले वेचून खातात आणि त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर हे सदृढ बनते असं शास्त्रीय कारण देखील यामागे आहे. हल्ली यामध्ये चॉकलेट, गोळ्या, बिस्किटे यांचा देखील समावेश करण्यात येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.